everyone, good morning and welcome back to new vlog. It's a new day, new beginning and it starts with all you lovely and beautiful people, happy people. तर आज मस्तपैकी आज संडे लेटच उठले मी ऑब्वियसली. तुम्हाला तर माहिती आहे मी संडेचं लेटच उठते 10 किंवा 11 वाजता. आत्ता वाजलेत 12 म्हणजे उठून आता थोडा वेळ झाला, अर्धा तास झाला. नाश्ता वगैरे केला. चार्जिंग नव्हती म्हणून मी अगोदर चार्जिंगला लावला फोन, चार्जिंग करून घेतली आणि मग आता म्हणलं शूट करू, कारण दिवसभर शूट करायचं म्हणलं की फोन फुल चार्ज लागतो, नाहीतर मग प्रॉब्लेम येतो. मध्येच चार्जिंग लावा, हे करा ते करा, मग असं होऊन जातं. म्हणून अगोदर फुल चार्जिंग करून घेतली आणि आता मस्तपैकी मग शूट करायचं दिवसभर. तर आज मला 1-2 ब्रँडचे शूट करायचे आहेत. एक मिक्सर आले माझं नवीन, त्याचं पण शूट करायचं आहे, तुम्हाला दाखवते. कारण ते आधीचं मिक्सर आहे ना, ते 2-3 वेळेस खूपच जास्त असं काय माहिती कसं काय उडालं पूर्ण रूममध्ये. मी ते शूट केलं नाही, पण असं पूर्ण रूममध्ये पसरलं होतं टमाट्याची प्युरी वगैरे. त्यामुळे मग मिक्सर चेंज केलं आणि काल कुकर येणार होतं, ते पण राहिलं. कारण माझा फोन म्हणजे फोनला काहीतरी झालं होतं, असं नाही की मला ऐकू आलं नाही, फोनला काहीतरी झालं होतं वाटतं. नंतर कोणाचेच फोन ऐकू येत नव्हते, तर आता त्याचं बघावं लागेल प्रॉब्लेम. एकदा रिस्टार्ट करून बघते फोनला. तर आज संडे तर मला सर्व झाडांना पाणी द्यायचे. तसं मी दररोजच देते, पण मग आता मागं 2-3 दिवस झाले पाणी दिलं नाही, कारण या कुंड्यांचं जे सिरॅमिकच्या नवीन कुंड्या आहेत त्याच्यावर मला थोडासा डाऊट होता की पाणी बाहेर येईल का नाही वगैरे, त्यामुळे मी देत नव्हते. बट पाणी बाहेर येत नाही आहे, काल मी बघितलं. तर आता सर्व मग कुंड्यांना पाणी देते. आता ऑलरेडी तर बाहेर ठेवलेल्या आहेत भरपूर, आणि मधल्या ज्या आहेत त्या 4-5 कुंड्या. तसं आज माझा प्लॅन आहे की मी ज्या ह्या सिरॅमिकच्या कुंड्या जिथून आणल्या होत्या तिथं जाऊन परत मला ते छोटे क्युटीवाले असतात ना सिरॅमिकचे भांडे, ते आणायचा प्लॅन आहे. तर बघू दुपारून जर वेळ भेटला तर मी जाईल तिकडे, कारण मला ते पाहिजे किती दिवसापासून. मी मिशोवर पण पाहिलं, पण मिशोवर खूप महाग आहे. म्हणून म्हणलं तिथं जाऊन आपण कम्पेअर करू मिशोचं आणि तिथं किती आहे, आणि तिथं बार्गेनिंग पण करू शकतो. ऑनलाईन बार्गेनिंग कोणासोबत करणार. तर मग आता तिकडे बघू. आणि काल मला कपाट नीट ठेवायचं होतं, पण काल तर काही जमलं नाही. मग आता आज संडे तर आज ट्राय करू सगळं कसं ठेवता येतं ते. बहीण पण म्हणत होती आज आपण ठेवून देऊ, तसं तिला पण जायचं आहे तिच्या फ्रेंड्ससोबत तिकडे तुळशी बागेत. तर दिवाळीची शॉपिंग करायला मला पण करायची आहे, बट माझं अजून फिक्स नाही आहे मी दिवाळीला घरी जाईल की नाही. कारण मला 3 दिवस सुट्ट्या आहेत, तर 3 दिवस असं कुठंतरी बाहेर फिरायला जाऊ वाटतंय. बरेच दिवस झाले मी फिरलेच नाही. मी पुण्यात असून मी पुण्यात सुद्धा फिरले नाही, म्हणून मला खूप असं काय म्हणतो आपण सफोकेटेड व्हायला आहे घरातच. तर असं वाटते कुठंतरी छान लॉंग ट्रिप करून यावी सुट्ट्यांमध्ये. कारण दिवाळीचं मला एवढं काय नाही वाटत आहे, काय माहिती कसं काय. तर असं कुठंतरी मस्त फिरून यावं, तोच प्लॅन चालू आहे माझा. तर बघू, तुम्ही मला सजेस्ट करा मी या पिरियडमध्ये कुठं जाऊ शकते बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर पण चालेल. तर तुम्हाला कोणते प्लेसेस असे माहीत असतील तर प्लीज मला कमेंट करून सजेस्ट करा की ह्या सीझनमध्ये, म्हणजे आता पावसाळा आणि हिवाळा दोन्ही मिक्स आहे, तर अशामध्ये कुठं जाऊ शकते ते सांगा. मग मी प्लॅन करेल तिकडचा, कारण लवकर प्लॅन करावं लागेल. आज 5 तारीख आहे, दिवाळी 20पासून चालू होते, 20, 21, 22 असं जायचं आहे. तर मग सांगा मला प्लीज कमेंट करून. आणि घरी गेलं की मग परत व्हिडिओज पण ब्रेक म्हणजे व्हिडिओजला पण ब्रेक होत नाही एवढं. म्हणून मग मला कन्सिस्टन्सी ठेवायची. ह्या महिन्यात पूर्ण 1 महिना मला असं फॉलो करून बघायचे की 1 दिवस पण व्हिडिओ ब्रेक नाही केला पाहिजे, आणि पूर्ण मी दररोजच्या दररोज तुमच्यापर्यंत ब्लॉग आला पाहिजे, असं फॉलो करून मला बघायचं आहे की मी किती प्रोडक्टिव्ह होते, मी किती मल्टीटास्क करू शकते एका दिवसामध्ये. मला ते अनुभव घ्यायचा, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्यामुळे माझे प्रयत्न राहतीलच तुमच्यापर्यंत दररोजच्या दररोज ब्लॉग आणायचे. तर आता मी मस्तपैकी प्लीज मला तेवढं सजेस्ट करा कुठं कुठं जाऊ. माझ्याकडे तर एक प्लॅन आहे उटी किंवा आपलं हे कोणतं राजस्थानमध्ये तिकडे. तर तुम्हीच सांगा तुम्हाला कोणते अजून माहीत असतील तर. मग बघू आपण करू काहीतरी प्लॅन. तर चला आता पटकन मी अगोदर झाडांना पाणी घालून घेते, पाणी टाकते आणि मग पुन्हा मी आंघोळ करून फ्रेश होते. हेअर वॉश नाही करणार आज संडे पण,
कारण परवाच केला होता आणि मग बाहेर जायचं काही ठरलं तर मग तिकडे जाते. चलो. आज मी हा ड्रेस घालणार आहे नवीन, ॲमेझॉनवरून केला होता मी ऑर्डर आणि एवढा छान आहे ना, एकदम असं कॉटन कॉटन आणि खूपच कपड्याचं छान आहे. ओढणी ॲज युजल नेटची ओढणी. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना मी आता दिवाळीच्या अगोदर ऑर्डर करणार आहे कुर्ता सेट वगैरे, तर त्याच मधला हा एक आहे. मला असं ऑफ व्हाईट कलरमध्ये पाहिजे होता, त्यामुळे मी हा घेतला आहे. आणि थोडंसं मला लूज होतंय हा, जेव्हा मी म्हणजे जेव्हा वॉश करेल तेव्हा असेल, बट आता मला आज घालायचं आहे तर मी आता जुगाड करते. याला मागणं पिन लावते फिटिंगसाठी, मधून लावते. या संपूर्ण असं डिझाईन काल ट्राय केला मी, घालून बघितला, खूप छान दिसतोय. पूर्ण मोती वगैरे असं एकदम ना रिच लुक देतो. आणि हेच घालून मला शूट करायचं आजचा, त्यामुळे मी इसलिए मैं इसको धो के नहीं पहन सकती. माझं डोकं खूप दुखायलंय. चहा नाही पिला की डोकं दुखतंय, पण चहा नाहीच प्यायचंय. असं करायचं, हे तुम्हाला जुगाड सांगते मी. असं धरायचं आणि ह्याला असं फोल्ड करायचं परत 2 वेळेस आणि इथं पिन लावायची. दोन्ही साईडने सेम सेंटरला आलं पाहिजे. हो गया. आता येईल बरोबर. स्लीव्हजला नाही काय करू शकत मी. असं ऑफ व्हाईट मध्ये माझ्याकडे एक पण नव्हता, म्हणून मी हा घेतलाय. मस्त अस्तर वगैरे याला. तसं ही डिझाईन जी आहे ना, ते इथून असं कट पाहिजे होतं, बट खाली लेस आहे तर मी नाही चेंज करू शकत. नाही तर मी मम्मीकडून असं याला कमी करून घेतलं असतं. येते मी आंघोळ करून येते, मग हा ड्रेस घालते आणि मग तुम्हाला दाखवते कसा दिसतोय. झाली माझी आंघोळ आणि मी ड्रेस नाही घातला, तो नंतर जेव्हा शूट करायचा तेव्हा घालेल बाहेर जाताना. आता मला खूप जास्त गरमी होती म्हणून मी नाही घातला. खूप गरमी होती आणि माझी पाठीला इचिंग होतीये, काय माहिती कसं काय. तर आता मी जेवण करते आणि जेवणात काय बनवलं दाखवते तुम्हाला. पात्या बघू शकता, फ्रूट्स पण आहेत आणि भाजी पोक्याच चालू नाही बनवलं. वांग्याची मस्त भाजी. तर चला मस्तपैकी आता जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. मी तोंडाचं पाणी पुसलंच नाही. अरे नॅपकिनने पुसायचं आहे. फेस टिश्यू घेतलेत मी, त्यानेच वॉश म्हणजे क्लीन करते चेहरा, टॉवेलने वगैरे नाही. चला जेवण करू. आणि असं मस्त वाटतं ना फिरत ब्लॉग शूट करायला, मला छान वाटतंय. बापरे कचरा तर बघा किती झालंय. लवकर जर नाही उठलं तर कचऱ्याची गाडी येऊन जाते आणि मग कचरा टाकायला पण राहत नाही. चला जेवायला वाढून घेते.
जीवनाचे संगीत तिच्या व्लॉगमध्ये नवा क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा. तर काहीच नंतर दुपारी मला खूप जास्त झोप आली कारण हॉलमध्ये खूप छान हवा सुटली होती आणि सोफ्यावर जर मी झोपले ना मला खूप बेकार झोप लागते. मग मी झोपले होते 3 वाजता, ते आत्ता उठले 6 वाजता आणि मग आता शूट पण करायचं राहिलं म्हणून आता रेडी झाले, ड्रेस घातलाय, दाखवते मी तुम्हाला फुल लुकसुद्धा. खूप सुंदर दिसतोय, मला नेट ओढणे म्हणून खूपच जास्त आवडतो. तर मस्तपैकी आता मी रेडी झाली आहे. अगोदर देवाला दिवा लावून घेते आणि नंतर मग माझं शूट करून घेते आणि आता माझा प्लॅन आहे की लाईव्ह जायचं, थोडंसं बाहेर पण जायचं, तर बाहेर पण जाऊन येते आणि मग लाईव्हला एकतर संध्याकाळी किंवा मग आता लगेच जाईल इन्स्टाला. चला अगोदर दिवा लावून घेते. हा आहे फुल लुक, बघू शकताय. खाली व्हाईट पॅन्ट आहे, तर पॅन्टपर्यंत मी कसं दाखवू इतकं बघू शकताय तुम्ही. ओढणी किती छान आहे ना, फ्लावर एकदम असं मस्तपैकी. चला कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामे राहती क्षण टिपते खास. भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबोरू तुझ्या तिचं जग फुलता. तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या. तर गाईज झालं सर्व इव्हिनिंग रिच्युअल्स, सर्व काही ठीकठाक, लाईटिंग वगैरे लावून मस्त आता बसले. आणि असं कोजी जोपर्यंत बनवत नाही ना मी रूमला, तोपर्यंत मला असं काही काम करण्याची इच्छा होत नाही. जर पसारा वगैरे पडलेला असेल ना मग माझी इच्छाच होत नाही. आणि आता थोडीशी भूक लागली आहे म्हणून स्नॅक्स म्हणून संत्री, काल पण संत्रीच खाल्ली होती, आज पण. अचानक खा तिच्या आहे जगात कधी आठवणींचा भागा गुंफते कधी. झालं सर्व झालं. आता मला स्वयंपाकाचं टेन्शन नाही म्हणून मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय. बहीण करते सर्व स्वयंपाक, मग संध्याकाळचं पण त्याच्यात सकाळचं पण, त्यामुळे काही टेन्शन नाही. तेच स्वयंपाकच करायचं असेल ना मग जास्त टेन्शन येतं. स्वयंपाक करत बसलं की इकडं जास्त मग तिथंच थकून जातोय आणि मग बाकीचे काहीच कामं होत नाहीत. म्हणून आता व्हिडिओ पण एवढे रेग्युलर येत आहेत ना. तर आता मी एडिटिंग करते. 7 वाजलेत, 8 वाजेपर्यंत 8 कसं 9 वाजेपर्यंत एडिटिंग कंप्लीट करून घेते उद्याच्या ब्लॉगची. तो अनलिस्ट करते आणि नंतर मग मिनी ब्लॉग पण एडिट करायचा. ते सर्व झालं की मग जेवण करून झोपायचं. राहुल येतो तोपर्यंत माझी एडिटिंग वगैरे होईपर्यंत, मग आम्ही जेवण करतो आणि मग पुन्हा झोपतो. तर चला मी आता एडिटिंग करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर मंडळी झालं सर्व काम. आम्ही बाहेर पण जाऊन आलो, मी आणि बहीण. तिला पाणीपुरी खायची होती, मग पाणीपुरी खाऊन आली, म्हणजे तिला खाऊन आणली. आणि आता म्हणजे माझी खूप इच्छा होती बाहेर जायची म्हणून मग जाऊन आलो. आणि मला एक सांगा, या सीझनमध्ये गोव्याला जाणं कसं राहील, चांगलं राहील का आत्ता या सीझनमध्ये? प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे चालू आहे आमचे भाऊ वगैरे सगळे, त्यांचा प्लॅन चालू आहे जायचा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. ते पण घरी जाणार नाही आहेत आणि माझी पण इच्छा नाही आहे सध्या, त्यामुळे. तर प्लीज मला कमेंट करून सांगा काय वाटतं तुम्हाला. मग म्हणजे कोणी गेला असेल या सीझनमध्ये तर योग्य राहील का आत्ता जाणं, कारण मी असं ऐकलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जायला पाहिजे. सो आत्ता कसं राहील ते सांगा. आणि चला मग आता मी गोळ्या खाते. गोळ्या म्हणजे मी मागे एकदा दाखवल्या होत्या कशाच्या गोळ्या, ते बऱ्याच जणांना माहिती आहे त्या. आणि बाकी तर काय मग हेच
चला पटकन गोळ्या वगैरे खाते आणि जेवण तर झालं आहे माझं. आणि मग भेटतो मला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.